निसर्गाने प्रत्येक ऋतूमध्ये एक प्रकारचं वरदान दिलेलं आहे, परंतु माणूस त्यातही एक नकारात्मक सूर लावतो. रणरणते ऊन त्याला हैराण करतो, पावसाची रिपरिप उदास करते, गारठवणारी थंडी मनाला आळसवते. पण फिरण्याचा किडा ज्याच्या अंगात असतो त्याला कारण हवे असते बाहेर पडायला. मे महिन्यात अवकाळी पावसाने पावसाळ्याचं रूप दिले होते. मग काय, सुट्टीचा दिवस घरात पडून राहायचं हे कसं होईल? रात्री फोनाफोनी झाली आणि ठरलं, बेमोसम पाऊस पडलाच आहे तर एक रेकी राईड करूया खांडी. जुन्या पुणे मुंबई हायवेवर वडगावनंतर एक टाकवे गावासाठी फाटा पडतो. तो थेट आपल्याला खांडी गावापर्यंत घेऊन जातो आणि तिथे रस्ता संपतो, कारण पुढे कोकण सुरू होते. टाकवे गाव आता गावाचं शहर झाले आहे. गाडी आणि तुमच्या पोटाचं पेट्रोल इथेच टाकून घ्या, कारण पुढे पेट्रोल पंप आणि हॉटेल्स असे नाहीच आहेत. नाश्त्याला पोहे खायचा मूड होता, पण प्रवासाची सुरुवात झाली. नाश्ता करायसाठी संत सरांना पोहे हवे होते. 4 हॉटेल थांबत एका ठिकाणी थांबलो. हौसेने की पोहे मिळतील. 3 पोहे सांगितले. साहेबांनी सांगितलं एकही प्लेट नाही. आज बॅडलक आपलं. सो आता वडा सांबार पोटपूजा करून मार्गस्थ झालो. शहरीकरण हळूहळू मागे पडू लागले आणि अस्सल गावे आजूबाजूला दिसू लागली. आजूबाजूचा निसर्ग मे महिन्याच्या अचानक पावसाने ऑगस्ट महिन्याचा फील देत होता. अशी राईड संपूच नये असा माहोल आजूबाजूला झाला होता. रस्त्यावर कसली वर्दळ नाही, एक निवांतपणा. समोरून एखादं दुसरं येणारं वाहन, नाहीतर शहरातील सिग्नल, हॉर्न, काहीच नाही. छान राईड चालू होती, पण मध्येच रस्त्याची कामं सुरू होती. त्यामुळे वेग पण मंदावला आणि रस्त्यावरील धुरळा आणि खडी यांनी हैराण झालो. काय करायचं? अजून 1 तास तर लागणार. रस्ता तास आहे मग किती? ऑफरोडिंग झालं म्हणायचं आज काय करायचं? हां, थोडं ऑफरोडिंग करू. येताना तो मार्ग घेऊ ना. तिकडं तर काय असणार, तिकडं पण उकरल्यानं म्हणजे झालं कल्याण. चौकशी करूया तिकडं. आता आपल्याला थोडी माहिती काय कंडिशन आहे. ठीक आहे, आता आलो इथपर्यंत तर जाऊया. आलोय तर चला धडकून येऊ. असेल तसं जरा आमचा विचार चाललाय काय करावं, पण आता निम्म्याच्या वर आलेलो आहे तर बघूया पुढं कसं आहे. थोड्याच वेळात परत छान राईड सुरू झाली. खराब रस्ता संपला होता. खांडीला जायला कुठे वर? खांडी ही हां, ते वर नाही का खांडी पॉईंट आहे. सर हा रोड सर नाही जायचं. फाट आहे पुढं. हां, पुढे एक फाट आहे, तो सावळा जाईल हां. आणि 18 नंबर असा टर्न घ्यायचा. म्हणजे डाव्या हाताने वर जायचं. हा डाव्या हाताने. किती लांब आहे अजून? आता काय तुम्हाला जवळजवळ 15-20 मिनटं लागते. 15. हाच रोड सर? हाच सर. खांडी गावापासून 5-6 किलोमीटरवर खांडी पॉईंट आहे. गावाच्या पुढे जाणारा सावळे गावाकडे जाणारा रस्ता लागतो. थोडे पुढे भिवपुरी कॅम्प्सकडे जाणारा रस्ता आपल्याला खांडी पॉईंटला नेतो. सावळे गावाकडे जाणारा रस्ता दुसऱ्या मार्गाने परत टाकवे आणि पुढे मुंबई पुणे हायवेला नेतो. थोडा घाटासारखा हा रस्ता चालू होतो. उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसतो, तोच खांडी पॉईंट. समोर दिसतो कर्जतचा परिसर.
खांडी पॉईंटला पोचलेलो आहे. साधारण 1-1.5 तास लागला. सुरुवातीला काही रस्ता खराब होता, म्हणजे आम्ही खांडी गावातून आलो, बराचसा रस्ता खराब होता. तुम्ही मागे पाहिलंच. आम्ही परत जायचं का काय असा विचार करत होतो. कुलदीप गाडी चालून वैतागला होता त्या रोडवर. स्वतः इथे जरा वेळ बसू आम्ही आणि मग तर जाताना जो आपण खांडी पॉईंटकडे वर येतो तिथून दुसरा मार्ग आहे, सावळा, पिंपरी असे गाव करत आपण टाकवे बुद्रुकला निघतो परत. जरा इथं आल्यावरती थोडं समाधान झालं आहे. रस्त्याने खरं तर सगळी मजा घालवली आहे, पण इथं आल्यावर शिन गेला सगळा तो. सुरुवातीला वाटलं की जरा अजून पाऊस पाहिजे होता किंवा काय, इथं येऊन असं वाटत नाही की म्हणजे खांडीला आलं. म्हणजे पाऊस अपेक्षित होता, थोडाफार येईल. म्हणजे आता आम्ही कसं मे महिन्याचा एंड आहे तेव्हा आलेलो. पावसाळ्यात इथं आत्ता जे इथे पार्किंग वगैरे जे रिकाम दिसतंय, म्हणजे इथे गाडी लावायला जागा नसते, एवढी गर्दी होती. समोर जे दिसतोय हा कर्जत हे जे गाव आहे कडाव गाव, आणि हा रस्ता असाच पुढे मुरबाडकडे जातो. ढगांमुळे दिसून येणार नाही, पण पुढे इकडे कोथळीकडे, त्याच्या पुढे पदरगड, सिद्धगड. आता या वातावरणात दिसतात. महाराष्ट्राच्या पठारावर आणि कोकणात सह्याद्रीचे अनेक लहान मोठे शाखा सर्वदूर पसरलेले आहेत. हे जणू महाराष्ट्राचे समर्थ स्नायूच आहेत. त्यामधून वाहणाऱ्या नद्या या रक्तवाहिन्या. सह्याद्री आणि निसर्ग याचा नजारा खूप वेळ तिथे बसून कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवून घेतला. परतीचा प्रवास सुरू केला. हा निसर्ग हे वातावरण सोडून परत त्या गडबडीच्या वातावरणात जायची घाई नव्हती. निवांत राईड चालू होती. येताना इकडून आम्ही खांडी मार्गे आलो होतो आणि हा खांडी पॉईंटकडे जाणारा रस्ता. तर येताना आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की खांडीच्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी काम चालू होतं. हा जो रस्ता टाकवेला जाऊन मिळतो तो आता हा रूट आम्ही घेत आहोत. आता परतीच्या मार्गाला लागलो होतो आणि हे रस्त्यात आता उन्हाळा संपत आलाय आणि इथे भरपूर रानमेवा आहे. इथे काही करवंद आता काढतोय. चांगले मोठे मोठे येते. उद्या रविवार आहे आता. घे ना, ते वरचे आहेत ना, घे ना. भरपूर घरी नेण्यासाठी साठा केलेला. अजून एक बाटली भरली, आता दुसरी भरायला घेतली. हसा की जरा. बिझी 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 आहे आम्ही करवंद खाण्यात. हे तुम्हाला हवंय का दिव्याला? खाते चांगलं. आता काही दिवसातच पावसाळा सुरू होईल, त्यामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू होती. परिसर हिरवाईने नटू लागला होता. खरोखर सह्याद्री हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. काळ्या भिन्न कड्यांनी वेढलेली शिखरे वेगवेगळ्या ऋतूत आपले वेगवेगळे रूप दाखवतात. आता मी परत निघालो होतो घरी. एक असा व्ह्यू भेटला की आम्हाला राहावलं नाही. आता एक आम्ही टाइमलेस घेतो इथला. नक्की पहा त्याचा रिझल्ट.
आहे.